गेल्या आठवड्यात एका नव्या प्रोजेक्टच्या रिसर्चसाठी मी 5-6 वेबिनार अटेंड केले. फेसबुकवर मोठी जाहिरात होती, 3 तासात AI बिझनेस ऑटोमेशनचा लाईव्ह मास्टर क्लास. विचार केला काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून 99 रुपये भरून जॉईन झालो. वेबिनार सुरू झाला पण पहिल्या 15 मिनिटातच समजलं की तो लाईव्ह नव्हता. एक जुना रेकॉर्डेड व्हिडिओ प्ले केला होता. आपल्यापैकी प्रत्येक जण आपली महत्वाची कामे बिझनेस बाजूला ठेवून काहीतरी प्रॅक्टिकल व्हॅल्यू मिळेल या आशेने वेबिनार जॉईन करतो. पण इथे काय होतं, 3 तासात स्वतःच भजन. मी कसा भारी आहे, मी कसा 30 अंडर 30 मध्ये आलो आहे, मी एवढे कोटी कसे कमवले. पण इंटरनेट वरचे सगळंच असं नसतं. जेव्हा मी नील पटेल, ग्रँड कार्डोन, रसल ब्रन्सन यासारख्या लोकांचा वेबिनार बघतो, आधी 2 तास ते प्रॅक्टिकल व्हॅल्यू देतात, मग समोरचा माणूस स्वतःहून तो कोर्स हसत हसत विकत घेतो. बिझनेसचा एक साधा नियम आहे, जोपर्यंत तुम्ही समोरच्याच्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करत नाही तोपर्यंत तो तुमचा लॉयर कस्टमर बनूच शकत नाही. लोकांना तुमची खोटं कौतुके नकोय, त्यांना प्रॉब्लेमचे प्रॅक्टिकल सोल्युशन हवेत. जर फक्त फेक हाईप क्रिएट करून कोर्स विकायचे असतील तर ते मार्केट जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे 99 रुपये गेल्याचं दुःख नाहीये, पण 3 तासाचा मौल्यवान वेळेचं काय. मार्केट मधली हीच व्हॅल्यू गॅप आणि फेक वेबिनारचा धंदा बंद करण्यासाठी मी स्वतः काहीतरी सॉलिड प्लॅन करतोय. पण त्याआधी तुम्ही सांगा, तुम्ही अशा वेबिनारचे कधी बळी पडला आहात का? तुमचा अनुभव माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.